नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात आणखी एक महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. या जी-आरमध्ये कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणून हा जी-आर नेमका काय सांगतो, कोणाला फायदा होणार आणि पुढे काय होणार हे शेवटपर्यंत नक्की पहा. 22 जून 2026 रोजी सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या जी-आरमध्ये सांगितले आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026च्या बैठकीत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी सरकारने स्वातंत्र्य लेखाशीर्ष म्हणजे स्वातंत्र्य निधी खाते तयार करण्यास मंजुरी दिली आहे. महत्त्वाचा मुद्दा, या जी-आरमध्ये 2435-0242 या नवीन लेखाशीर्षकाची निर्मिती करण्यात आली आहे. याच माध्यमातून कर्जमाफीचा निधी वितरित केला जाणार आहे. तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना या योजनेसाठी नियंत्रित अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे निधी वितरण आणि डीबीटी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यासाठी आर्थिक व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. मित्रांनो, हा जी-आरमध्ये थेट कर्जमाफी जाहीर करण्यात आली नसली तरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी निधीची व्यवस्था करणारा अत्यंत महत्त्वाचा जी-आर आहे. यावरून सरकार कर्जमाफी योजना प्रत्यक्ष राबविण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलत असल्याचे दिसत आहे. आता पुढील जी-आर आणि पत्रतेबाबतची अधिकृत माहिती येणे बाकी आहे. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या जी-आर अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला